नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलेले आहे जो माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे. दर शुक्रवारी फक्त एवढंच एक तुम्हाला उपाय करायचा आहे आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती करून घ्यायचं आहे. त्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे तुमच्या व तुमच्या घरातील सर्वांच्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत ते दूर होणार आहेत आणि माता तुमच्या घरी येणार आहे. मातेचं आगमन तुमच्या घरी होणार आहे. मित्रांनो, माता लक्ष्मी ही खूप चंचल असते. ती एका जागेवरती कधीच राहत नाही. जर तिला तुमच्या घरामध्ये स्थायिक करायचं असेल तर हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे. मित्रांनो, शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आहे आणि हा उपाय शुक्रवारी केल्यामुळे माता आपल्या घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला हा अगदी साधा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. तर तो काय उपाय आहे मी पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर वाटत असेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती व्हावी तर माता लक्ष्मीचा जय जयकार आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. श्री महालक्ष्मी माता नमो नमः लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. तसे शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आहे असे मानले जाते. शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असतं आणि सर्व प्रकारचे जे काही अडथळे आहेत ना ते दूर होत असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत आणि हे उपाय केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरी नांदते. यासाठी तुम्हाला असे साधे साधे उपाय करायचे असतात. तर ते कोणते उपाय आहेत या चॅनेलमधून मी तुम्हाला सांगत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम तुम्हाला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सुक्तम आणि कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल. धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ तुम्हाला मिळत असतात. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची कमी आहे, आलेला पैसा पाण्यासारखा जात आहे किंवा घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी नक्की करून बघायचा आहे. यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होत असते अशी मान्यता आहे. सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे फूल अर्पण केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती खूप खूप प्रसन्न होत असते आणि लक्ष्मी स्वतःही कमळाच्या फुलावरती विराजमान असते. त्यामुळे या दिवशी नक्की माता तुमच्या घरी येणार आहे आणि कमळाच्या फुलाचा जो सुगंध असतो तो माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतो किंवा खेचून घेत असतो. लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल तुम्हाला ठेवायचं आहे. लक्ष्मीच्या चरणी ते अर्पण करायचं आहे. असं केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि प्रगतीचा मार्ग तुमचा सुखकर होतो अशी मान्यता आहे. लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 4 कापूर आणि 2 लवंगा घ्या. यानंतर 4ही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे. असं केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होत असते आणि घरामधील जी नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे आणि या उपायाने माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होत असते. तर मित्रांनो, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता. तसेच खीर या दिवशी बनवू शकता आणि ती देवी लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायची आहे. तुम्हाला लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर ती 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून तुम्हाला ती द्यायची आहे किंवा तुम्ही घरामध्ये सर्वांनी ती ग्रहण करायची आहे. यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता. हा उपायसुद्धा तुम्ही सलग 21 शुक्रवार, 11 शुक्रवार, 7 शुक्रवार जरी केला तरी तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होत असते आणि तुमच्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. आणि मित्रांनो, सर्वात मोठं म्हणजे तुमचं कर्जातून मुक्ती होत असते. तर शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि त्या
विवाहित महिलांना तुम्हाला दान करायचे आहेत. असं केल्याने तुमचं सौभाग्य, आरोग्य तुम्हाला चांगलं लाभत असते. तसेच घरामध्ये कधी आर्थिक आणि अन्नाची कमतरता तुमच्या भासत नाही. त्यामुळे मित्रांनो, हे जे उपाय जे सांगितलेले आहेत ते अगदी साधे सोपे उपाय आहेत आणि हे उपाय करून तुम्ही तुमच्या घरामध्ये समृद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. घरामध्ये सुख नांदू शकते आणि तुमचं जे प्रगतीचे मार्ग आहेत ते उघडू शकतात. कारण ज्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीची कृपा होत असते ना, त्या व्यक्तीचं जीवन हे रातोरात बदलत असतं. त्या व्यक्तीला धनाची कमी कधीच त्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या हातामध्ये पडत नाही. त्यामुळे त्याच्या 7 पिढ्यांपर्यंत धन हे वाढतच राहतं. त्यामुळे मित्रांनो, हे दर शुक्रवारी जे साधे सोपे उपाय आहेत हे तुम्हाला नक्की करायचे आहेत. नक्की तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा ही व्यवस्थित विधीनुसार तुम्हाला करायची आहे. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.